राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, पारनेर तसेच राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक 28 फेब्रुवारी 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती. तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे आज 1195 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. यामध्ये लाल कांद्याचे 1084 वाहन होते, तर उन्हाळी कांद्याचे 111 वाहन होते. तर अंदाजे 21,985 क्विंटल कांद्याची आवक आज लासलगाव येथे आली होती. लाल कांदे 900 रुपयापासून 2,525 रुपये क्विंटलपर्यंत विकले. लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव 2,300 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज निघाले. तर उन्हाळी कांदे 1,700 रुपयापासून 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव 2,351 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे आज लासलगाव येथे विकले आहेत. लासलगाव येथे आज प्रथमच उन्हाळी कांद्याला जास्त बाजारभाव निघाले आहेत. तर पिंपळगाव बसवंत येथे 24,700 क्विंटलची आवक आली होती. पिंपळगाव बसवंत येथे 500 रुपयापासून 2,800 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांद्याचे भाव 2,200 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर पारनेर येथे 10,211 क्विंटल कांद्याची आवक आली होती. पारनेर येथे 500 रुपयापासून 2,800 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांद्याचे भाव 2,125 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे पारनेर येथे आज विकले आहेत. तर राहुरी येथे आज 17,140 गोण्यांची आवक ही आली होती. यामध्ये नंबर 1 प्रतीच्या गोण्या 10,449 गोण्यांमधून नंबर 1 प्रतीचे कांदे आले होते. ते 2,005 रुपयापासून 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे जे 2,815 गोण्यांमधून आले होते ते 1,505 रुपयापासून 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे जे 3,821 गोण्यांमधून आले होते ते 100 रुपयापासून 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी 300 रुपयापासून 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर 7 कांदा गोण्यांना जास्तीत जास्त 2,725 रुपये क्विंटलला बाजारभाव आज राहुरी येथे निघाले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.